पहा मित्रांनो, प्लेग जो आजार आहे तो कोणत्या जीवाणूमुळे होतो? तो प्लेग हा आजार येर्सिनिया या जीवाणूमुळे होणारा हा आजार आहे. त्यालाच काय म्हणलं जाते? बॅसिलस पेस्टिस सुद्धा म्हणलं जाते. पहा, जीवाणू कोणत्या जीवाणूमुळे होतो? तो येर्सिनिया या जीवाणूमुळे होतं. त्यालाच दुसरं नाव आहे बॅसिलस पेस्टिस सुद्धा म्हणलं जाते. नंतर याचं संक्रमण काय? पहा, प्लेग जो आजार आहे मुख्यतः हा आजार कोणाचा आहे? उंदरांचा आहे. उंदरांना कोणामार्फत होते? तर उंदरांना हा आजार पिसवामार्फत होतो. आणि उंदरांच्या शरीरावर असणारे किंवा शरीरामध्ये असणारे जे पिसू, संक्रमित पिसू जे कोणाला चावतात? माणसाला चावतात. आणि माणसाला चावल्यानंतर माणूस काय होतो? संक्रमित होतो. आणि एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे काय होतो? हा आजार पसरत चालतो, म्हणजे त्याचा प्रसार होतो. पहा, पिसवांच्या शरीरात प्लेगचे जीवाणू राहतात जे मानवी शरीरात सहजपणे काय होतात? पसरतात. यामध्ये जो पिसू आहे सर्वात प्राणघातक असणारा पिसू म्हणजे झॅनोप्सिला चोपिस या नावाचा प्राणघातक पिसू आहे. म्हणजे असा पिसू जो थेट मानवी शरीरात काय करतो? प्रवेश करतो आणि प्लेगला कारणीभूत ठरतो. म्हणजे अशा प्रकारचा जो आपला प्लेग आहे म्हणजे कसं होते? संक्रमण होते माणसामध्ये. बघू याचे मुख्य लक्षणे काय आहेत बाबा प्लेगचे? तर प्लेगची लक्षणे पहा, तीव्र शरीर वेदना होणे, म्हणजे अंगाची एकदम लाई होणे. आपण म्हणतो ना, अंगाची लय आज तगमग व्हायला लागली, म्हणजे शरीराच्या तीव्र वेदना सुरू होणं. नंतर डोळे लालसर होणं, लालसर डोळे. नंतर शरीराचे तापमान काय होणं? अचानकच वाढणे. नंतर मान असो, काक आणि मांड्यामधील ग्रंथींना काय येणं? सूज येणं. हे प्लेगचं महत्वाचं लक्षण आहे. नंतर याच्यावर उपचार आहे का? प्लेग विरोधी लस देऊन याच्यावर उपचार करता येते, पण अशी एक कोणती प्लेगसाठी स्पेशल अशी लस नाही. त्यामुळं आपण काय म्हणलं? प्लेग विरुद्ध अशी एक लस द्यायची. मग हे जो लस आहे, लसीचा प्रभाव असा अल्पकालीन असतो, लाईफ टाईम नसतो. लसीचा प्रभाव दिल्यानंतर 6 ते 12 महिन्यापर्यंत आपल्याला संरक्षण प्राप्त होऊ शकते. पण ज्या व्यक्तीला प्लेग झालाय त्याला आयुष्यभरासाठी नंतर प्लेग होणार नाही, म्हणजे प्लेग पासून तो सुरक्षित राहणार पूर्ण आयुष्यभर. कधी? ज्याला प्लेग होऊन गेलाय त्याच्यासाठी. पहा, अशा प्रकारे आपण काय पाहितला? प्लेग पाहितला. याच ठिकाणी आपण थांबू मित्रांनो. ओके, थँक्यू.